अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सैफ आणि करीना यांनी आपल्या बाळाचं नाव तैमूर ठेवल्यानं तो कट्टरपंथीयांचा लक्ष झाला होता अशी तोफ ट्विट करून टाकली होती. मात्र हल्लेखोर बांगलादेशी निघाल्यानंतर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आव्हाड यांच्या या ट्विटवर सडकून टीका केली आहे. सतत धर्म, जात, पंथ यात लोकांना फोडायचं, वर पुरोगामित्वाचे कातडे अंगावर ओढायचे अशी टीका म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली आहे. ज्यावेळेला हल्ला झाला तेव्हा कोणताही विचार न करता आपण कसे पुरोगामी आहोत हे दाखवण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाला धार्मिक रंग दिला. हा हल्ला हिंदू धर्मीयांनी केला असावा असा आरोप त्यांच्याकडून होतोय. त्यामागे आपणच मुस्लिमांचे कैवारी आहोत असं दाखवायचंय की आव्हाड यांना हिंदू मुस्लिम यांच्यात दंगे घडवायचेत असा प्रश्न म्हस्के यांनी उपस्थित केलाय. मिळालेला आरोपी हा बांगलादेशी निघाला असून आता आव्हाड यांची भूमिका काय हे आव्हाड यांनी जाहीर करावं असं आव्हान म्हस्के यांनी आव्हाड यांना दिलंय.